रामकृष्ण या मॉनिटरला थोडा विको द्या. रूप पाहता लोचनी सुखाने साजनी दोहा विठ्ठल दोहा माधव वर. रूप पाहता लोचनी सुखाने साजनी दोहा विठ्ठल दोहा माधव तुम्ही काय पिक्चर पाहायला बसलेले काय? मोबाईल चालून कस काय एवढं जीवावर येतं तर कीर्तन ठेवले कशाला तुम्ही? खुर्च्या तिथे ठेवूच नका, खुर्च्या काढून घ्या ना. बाई माणूस असून अक्कल नाही कसली. वसवावे घर संकल्प
भोजन गमनी घडे भोजन म्हणे काळ अवघा गोविंद सकळ अवघा गोविंद अवघा गोविंद सकळ शयनी भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन घडे भोजन गमने
घडे भोजन करी वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजन गमनी तुका मने काळ अवघा गोविंद सुकाळ संगासनी शयनी घडे भोजन गमनी पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम पांडुरंगा करो प्रथम नम सरे चरण संतान हृदय चरण संतान हृदय चरण संतान चंद्रप्रभाणे गदेदा चंद्रप्रभाणे गदेदा चंद्रप्रभाणे गदेदा चंद्रप्रभाणे गदेदा बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंगव चित्ताशे फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि निवृत्तीनाथाचे चरणी शरणायका जनार्दनी शरणायका जनार्दनी शरणायका निवृत्तीनाथाचे चरणी शरणायका जनार्दनी शरणायका जनार्दनी शरणायका जनार्दनी
नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. वसवावे घर देवे बरे निरंतर, संगासनी शयनी घडे भोजन गमनी. सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद, विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती, विश्ववंदनी विश्वसंत जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा एक अभंग आहे. आणि तो आपण सेवेकरता घेतलेला आहे. फक्त बडबड करू नका म्हणावा. अनंत पुढ ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणावरुणालय, अखिल गुण निधान खुमणी प्राण संजीवन जगदाधार, भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने, साधकांचे मायबाप, ज्ञानियांचे राजे, वैष्णवाग्रगणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी, अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबराय, वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी, वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे बाल वैष्णव टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादनाचार्य आणि आपण देवर श्रोतृ वर्ग, सर्वांच्या पवित्र या उपस्थितीमध्ये शिवलक्ष्मी या वास्तूच्या वास्तुशांती निमित्ताने आणि कैलासवासी शिवाजी कचरो नागरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ हा समापन्न झालेला 1 दिवसीय चिंतन सोहळा आहे. यांच्या कुटुंबामध्ये ज्यांची पत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई शिवाजी नागरे, श्री पंढरीनाथ कचरो नागरे, श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ नागरे, श्री तुकाराम पंढरीनाथ नागरे, श्री शरद पंढरीनाथ नागरे, चिरंजीव श्री शंकर शिवाजी नागरे, चिरंजीव गणेश, सिद्धेश, रजनाबाई, मुक्ताबाई, संगीता, शीतलानी जनाबाई या नागरी परिवाराने आपल्या पितृणातून उत्तीर्ण होण्याकरता आणि आपल्या राहण्याकरता ही बांधलेली शिवलक्ष्मी नावाची वास्तू आहे. त्या वास्तू शांती करता हा 1 दिवसीय चिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जाणं या मृत्यूलोकाचा नियम आणि निसर्ग आहे. मृत्यूलोकात जन्माला आला नाही तर कायमचा राहिला असं उदाहरणच नाही. ज्ञानोबराय सांगतात, देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जया परी. जीवनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अनिश्चित आहे आणि एकाच प्रश्नाचं उत्तर निश्चित आहे. मी जर प्रश्न विचारला, जन्माला आलेला मुलगा हा ग्रॅज्युएट होईल का नाही असा प्रश्न जर विचारला तर उत्तर अनिश्चित आहे. ग्रॅज्युएट झालेल्या मुलाला नोकरी मिळेल का नाही प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित आहे. नोकरी मिळाल्यानंतर मनासारखी बायको मिळेल की नाही आता मिळणंच अनिश्चित आहे. मनासारखी बायको मिळाली, मूलबाळ होईल का नाही प्रश्न विचारला, उत्तर अनिश्चित आहे. सगळी उत्तर अनिश्चित आहे. मग निश्चित काय? फक्त मृत्यू आहे महाराज. तो अटळ सत्य आहे, अटळ सत्य आहे. मृत्यू कोणाला चुकवताच आला नाही, पण मृत्यूवर विजय मिळवणारा एक स्वतंत्र वर्ग आहे, तो वारकरी संप्रदायाच्या संतांचा वर्ग आहे. संतांनी मृत्यूवर विजय मिळविला. छोटासा प्रसंग सांगतो, या विषयात मी फार वेळ घालवणार नाही. आपल्याला वास्तुशांतीचं चिंतन करायचं आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं मृत्यूलोकातलं सगळं काम आवरलं. भीमसिंग महाराज म्हणायचे, मोठी माणसं काम घेऊन येतात, आहे त्या वयात आयुष्यामध्ये काम पूर्ण करतात आणि वेळेच्याच मृत्यूलोक सोडतात. हा शहाण्यांचा शहाणपणा आहे. ते रिकामटेकडे राहत नाहीत. मग वेळ जाईल कसा, म्हातारपण जाईल कसं याची चिंता त्यांना नसते. आपण तारुण्यात रिकामटेकडे धंदे करतो, म्हातारपणात पण मरणाची वाट पाहतो. मरणही लवकर येत नाही. मरण एवढं सोपं आहे वय. मृत्यू चांगला येण्याकरता सुद्धा कामही चांगलीच लागतात देवा. अहो, झोप सहजासहजी येत नाही तर मरण कसं सहजासहजी येईल? टेबला खालून घेणाऱ्या माणसाला विचारा, रात्री झोप सुद्धा सुखाची लागत नाही. तो तळमळ तळमळ करतो. आणि सामान्य शेतकरी अशा ढेकळाच्या रानात जरी पडला, त्याला उशाला काही नसतं तरी गाढ झोप घेतो. एवढं अंतर कशात आहे? प्रामाणिकतेत आहे महाराज.
तशी झोप येत नाही. आम्ही ज्ञानोबारांच्या सोहळ्यात चालतो ना, त्या लोणन लावाचं गाव आहे, ज्ञानोबारांचं तळ आहे. एका बाजूला मसनवाट्यामध्ये प्रेत जळतात डाड्डासा, आणि तळ असाच जवळ आहे. आणि तिथं वारकरी ओळकुटी टाकून शांत झोपा घेतात. इतकी गाढ झोपतात महाराज, सकाळी काकड्यालाच उठतात. आणि कोटीचा बंगला बांधून सुद्धा माणसाला झोप येत नाही. त्याच्या झोपेत नुसती स्वप्नच असतात, नुसती भूताची स्वप्न येतात. झोप सुद्धा शांत लागण्याकरता प्रामाणिकता लागते. हरामाच्या पैशांनी झोपही येत नाही. विठाला झोप येत नाही तर चांगला मृत्यू कसा येईल महाराज? सामान्य मरण वेगळं, असे ते किड्या मुंगे मरतात. तो का म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कामने कामरणे सारे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे कामने कामरणे सारे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे. नाथ महाराजांनी विचार केला, आपल्याला दिलेलं काम पूर्ण झालं, आता मृत्यूलोक सोडायचा आहे. दिवर ठरवला. फाल्गुन वद्य पंचमीला नाथ महाराज गेले. त्यांची अंत्येष्टी निघाली. स्मशानभूमीजवळ अंत्येष्टी यायला, आणि एक बाईची मुलगी, नवीन लग्न झालेलं होतं, पहिल्यांदा माहेरी आली होती, आणि ती सासरी घेऊन पहिल्यांदा निघाली. तिला निघायला आणि नाथ महाराजांच्या अंत्येष्टी यायला एकच वेळ झाली. बाईचा स्वभाव फटकळ स्वभावाचा असतो. चालता चालता म्हणाली, माझ्या नवीन लग्न झालेल्या मुलीला मी आता सासरी पाठवायला निघाले, आणि नाथ महाराजांना बरं आत्ताच जायला झालं, काय होईल माझ्या लेकराचं? एवढंच मनात आल्यावर नाथ महाराजांनी सांगितलं, खाली ठेवा मला. खाली गेलेले नाथ महाराजांची तिरडी खाली ठेवली. त्या बाईला सांगितलं, हे बघ, मी आजच जाऊ असं काही मला घाई नाही. तुझ्या मुलीला आनंदाने वाटलं, मी माझा उद्या जाईल. आणि फाल्गुन वद्य पंचषष्टीला नाथ महाराज स्वतः गोदावरीवर गेले. आपला देह गंगेच्या पाण्यामध्ये विसर्जित केला. महाराज येणं ज्यांच्या हातात आहे, राहणं ज्यांच्या हातात आहे, आणि जाणं ज्यांच्या हातात आहे, त्याला संत म्हणतात. विठाला येणं आपल्या हातात नाही. आपल्या हातात असतं तर शेतकऱ्याच्या घरी कोण जन्माला आलं असतं? सगळे टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आले असते. येणं आपल्या हातात नाही, प्रारब्ध अधीन आहे. राहणं आपल्या हातात नाही, त्यांनी ठरवलं तितक्याच दिवस राहावं लागतं. आणि जाणं ते सुद्धा आपल्या हातात नाही. क्षणभंगूर नाही पुढे हुशार अरे उपमुख्यमंत्री पदाची सत्ता असताना आणि ऐश्वर्य असताना आयुष्याचा क्षण नाही विकत घेता आला त्यांना सुद्धा. क्षण धातयाही पाया पडतात, ज्ञानोबराय म्हणतात. ब्रह्मदेव जरी गडगडा गडगडा लोळायला लागला तरी आयुष्याचा क्षण विकत मिळत नाही. कोरोनाचा काळ काय फार दिवसाचा थोडाच आहे. सगळं अनुकूल असताना सुद्धा पैसे देऊन आयुष्याचा श्वास सुद्धा विकत मिळत नाही. त्याच्या हातात आहे. येणं आपल्या हातात नाही, राहणं आपल्या हातात नाही. देव ठेवील तैसेच राहावे. महाराज मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतये. माणसाला वाटतं माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं, तो भांगार गोळा करायचा सुद्धा योग्य तिथं राहत नाही. पुन्हा आपल्या हातात काय? आपल्या प्रारब्धाने ठरवलं तसंच होतं. महाराज विठाला जाणं आपल्या हातात नाही, नाहीच आपल्या हातात. भीमसिंग महाराज सांगायचे,
माणसं जेवण झाल्यानंतर रात्री झोपतात, कोणी 10ला, कोणी 11ला, कोणी 12ला, कोणी 1ला. फारच मोबाईलचा छंद असेल तर 2ला पण झोपतातच लोक. भीमसिंगांचं वाक्य ते म्हणायचे, रात्री झोपल्यानंतर सकाळी मी उठणारच आहे असा छातीला हात लावून कोण सांगू शकतो? हे कोई मायकालाल कोई बी नाही का? अरे झोपणंच आपल्या हातात आहे, उठवणं मालकाच्या हातात आहे. श्वास घेणं फक्त आपल्या हातात आहे, सोडणं त्याच्या हातात आहे. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळ बोलत शेवानी, शकविता धनी वेगळाची. म्हणून 2 गोष्टी विसरायच्या आणि 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. 2 कोणत्या गोष्टी विसरायच्या? एखाद्याला मदत जर केली ना, उगं फोटो काढून प्रदर्शन करू नका. देणं कणभर असतं पण फोटोच खूप राहतात आपले. अरे त्याची गरिबी आहे, त्याला अडचण आहे. गरीबाला मदत करणं, अडचणीवर मात करणं हा आपला धर्म आहे. हे आपल्या ऋषी मुनींनी आणि हिंदू धर्माने भारत देशाने आपल्याला शिकवलंय. मग मदत करत असताना फोटो कशाला काढत बसता? त्याचं प्रदर्शन करू नका. ते विसरून जा. ज्या क्षणाला मदत केली विसरून जा, नाही तर अभिमान निर्माण होईल. मी दान दिलं, मी दान दिलं, मी दान दिलं, काहीच फायदा नाही त्याचा. आणि 2 एक गोष्ट, जर एखाद्याने काही त्रास दिला, शिवी दिली, काही भांडणं झाली, लगेच विसरून जा. अरे किती दिवस राहायचंय? प्राण्याच्या कळपामध्ये एकमेकाची मारामारी होते, पण त्या क्षणाला पुन्हा एकत्र राहतात. फार विचार करत बसत नाही. मग एका रक्ताचे 2 भाऊ झालाच ना, अरे तुरे कशावर मरेपर्यंत त्याचं तोंड पाहायचं नाही. ही कुठली माणुसकी? विठाला अरे माणूस आहे, जीवन आहे, चढ उतार होतच राहतो, तो जीवन आहे. म्हणून 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही आणि 2 गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कोणत्या 2? पहिलं देवाला विसरायचं नाही बरं, आणि दुसरं मरणाला विसरायचं नाही. 2 बात को मत भूलो हो चाहे कल्याण, नारायण एक मौत को दुजो श्री भगवान. देवाला विसरल्यानंतर काय हानी होते? विसरली थोर झाली हानी आणि पततील खानी 84. किती वेळेला प्रसंग सांगितला मी, आताही सांगतो. देवाचा अस्तित्व ज्ञानोबरांनी 15व्या अध्यायाच्या श्लोकावर एक ओवी दिली, खूप गोड आहे. अहम आयुष्मान रो भूत्वा हा श्लोक आहे. आणि त्या श्लोकाच्या खाली पहिलीच ओवी, प्राणापानाच्या झोड भाती फुंक फुंकोन्या होरात्री आठी तशी नेणू किती उदरा माझी. ज्ञानोबराय म्हणता, यज्ञ यावं सगळ्या पशु प्राणी आणि मानवाच्या डोळ्याला पापण्या आणि भोवे. सगळ्यांच्या पापण्या खालीवर होतात, सगळ्यांच्या. मी एसपीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी. सायन्स असं सांगतं, निरोगी माणसाचे 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते. 17,000. फक्त 2 प्राणी असे त्याच्या डोळ्याच्या पापण्या खालीवर होत नाही. कोणत्या 2? पहिलं साप. सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. खोटं वाटलं तर बघा, फक्त लांबून, माझ्यावर येणार नाही. त्याच्या डोळ्याची पापणी खालीवर होत नाही. दुसरा मासा. मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधीच खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा आणि माशाचा दररोजचा संबंध आहे, तुझा वियोग न व्हावा, त्याला सुद्धा माहित. त्याला खायचंच माहिती, याच्या पलीकडे काय. चांदवडचा एक मुलगा आहे सध्या मुंबईला, केम हॉस्पिटलला. चांदवडचा आहे, गाव मला नक्की माहित नाही. त्या मुलाला असा भयानक रोग झालाय महाराज, त्याच्या 2 डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात, पण त्या वरच जात नाही. त्याच्या वडिलांनी गंगेच्या काठावर असलेली 150 एकर जमिनीपैकी 25 एकर जमीन विकून टाकली आपल्या मुलाच्या औषधाकरता. जगातल्या मोठ्या मोठ्या सायंटिस्ट डॉक्टरांकडे तो गेला. 5 देशातल्या 5 मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं, बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच मुलाला झालाय. वेळ आणि पैसा खर्च करू नका, औषधच नाही. निराश झालेला बाप शेवटी केमला आणलं. एक श्रीगोंदा तालुक्यातले मुस्लिम समाजाचे डॉक्टर आहे. त्यांनी ती बॉडी चेकअप केली आणि एक मधला मार्ग काढलाय. खाली पडलेली पापणी वर जात नाही ना, कारण हे स्नायू निरुजीव झाले. खाली पडल्यानंतर वर जाण्याकरता ताकदच राहिली नाही. चष्म्यालाच रॉड बनवलेत बघा. रॉडने पापण्या अशी उचलतात, वर कानाला अडकवतात. त्यावेळेला आता त्याला थोडं दिसायला लागलंय. अहो, त्या मुलाला कळालंय काय पापणी खालीवर व्हायची काय किंमत हे त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या क्षणाला आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. त्या शक्तीचं नाव देव आहे, हे विसरायचं नाही. तुमच्या पैशाचं काय घेऊन बसला? भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालल्या जात. पैसा आणि सत्तेने गेलेलं आयुष्य पुन्हा मिळत नाही, ते फक्त देवाच्या स्वाधीने. चाले शरीरा कोणाची असते कोणा बोलावी तो हरी
संकटातून दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर एकच जगात पर्याय, एकच, त्याचं नाव देवाचंच नामचिंतन. भगवान स्वतः सांगतात, जो हो यमद अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण्य मी चेको. एक प्रसंग सांगतो, याच्यात वेळ घालवत नाही. पांडवांच्या कुळामध्ये अर्जुनांचा नातू राजा परीक्षित शिकारीला गेला. असं वैशाख महिन्यातलं रखरक्त ऊन होतं महाराज. शिकार तर मिळाली नाही, पण राजा परीक्षितीला कडकडून तहान लागले. एकटाच होता, मला पाणी कुठे मिळेल म्हणून तो प्रवास करून पुढे चालत होता. आणि एक सुंदर शमी ऋषींचा आश्रम होता. शमी ऋषींना पाहिला आणि परीक्षिती जवळ गेला, विनंती करू लागली, गुरुदेव, मी भारत देशाचा सम्राट राजा परीक्षिती आहे, मला तहान लागली, घोडभर पाणी मिळेल? भीमसिंग महाराज म्हणायचे, अरे झोपेत माणसाला काही कळत नाही, तिथं समाधी. ब्रह्मानंदे लागले टाळी, कोण देहा ते संभाळे. शमीरुची समाधीमध्ये इतके एकरूप झाले होते, त्यांना राजा काय बोलतोय आता स्मरणच राहिलं नाही. आणि परीक्षिती चाहणीने व्याकुळ झालेला होता, गुरुदेव, मला तहान लागली हो, घोडभर पाणी द्या. संस्कृत मध्ये एक वाक्य आहे बघा, भुभुक्षिम किम न करोति पापम. भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागावलेला मनुष्य किती टोकाचं पाप करीन सांगता येत नाही. काल परवा एक पेपरवर बातमी वाचली, 2 विद्यार्थ्यांची शाळेतल्या बेंचवरून मारामारी झाली, ते एकाने दुसऱ्याचा खूनच करून टाकला. लहान मुलाला जर अधिक मोबाईल दिला, जर हातातून हिसकावून घेतला ना, तर मुंबईच्या बातम्या 4-4 मजल्यावरून मुलांनी उडी टाकून दिली. का? अतिरागाचा परिणाम आहे. साधा शुगर झालेला मनुष्य असावा आणि त्याला वेळेला भाकर द्यायची नाही, तो घरातल्या सगळ्या लोकांची हाजरी घेतो, पुन्हा असा तन त्याचे हातपाय झालत राहतात नुसते. त्याला भूक समजायचं, याला भूक लागली, आता तेच औषध आहे. विठाला तसं परीक्षितीला तहान लागली होती आणि साधू काय होकार देत नव्हते, प्रतिसाद देत नव्हते, राग अनावर झाला. अरे सगळ्या देशाचं पालन पोषण करणारा मी परीक्षिती आहे, साधू संतांची किती काया वाचा मनाने मी सेवा करतो, आज मलाच पाणी मिळेना, धिक्कार आहे माझा. उदंड साधू आहे, याला शिक्षा दिली पाहिजे. इकडे तिकडे पाहिलं, मेलेला सापडलेला होता. विनाशकाले विपरीत बुद्धी महाराज. मेलेला साप बाणाच्या टोकाने उचलला, परीक्षितीने त्या साधूच्या गळ्यामध्ये असा अडकवला, निघून गेला परीक्षिती. त्या ऋषींचा मुलगा आला आणि त्यानं हा प्रसंग पाहिला. राग अनावर परीक्षिती, अरे समाधीमध्ये असताना माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकून तो एवढा मोठा अपमान केला, उदंड झाला ईश्वरेने. आता भो, आजपासून या सापाचा राजा तक्षक 7व्या दिवशी तुला दंश करून ठार मारे. साधू मुखातली वाणी होती महाराज. ते शाप दिल्याबरोबर साधू खडबडून जागे झाले. आपल्या मुलाला ओरडले, अरे या भारत देशाचं पालन पोषण करणारा एवढा सज्जन राजा आणि तू त्याला शाप दिला. आता माझा एक, जा दरबारात आणि सांग 7व्या दिवशी तू मरणार आहे, मृत्यूची तयारी कर. ऋषीपुत्र दरबारात आले. राजाने डोक्यावरचा टोप काढून बाजूला ठेवला, सिंहासनावर बसलेला होता. त्या ऋषीपुत्राने सांगितलं, परीक्षिती, माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प तुम्ही अडकवला म्हणून मी शाप दिलाय तुम्हाला. आजपासून 7व्या दिवशी सर्पाचा राजा तक्षक दंश करून तुम्हाला ठार मारणार आहे. मृत्यूची तयारी करा. अहो त्यालाच नाही, बसल्या बसल्या आपणही मोजा, आपल्याला 7व्या दिवशी मारायचंय. आपल्याला नाही 8वा दिवस, 7च दिवस आहे. त्याला जसं तक्षक नावाचं सर्प दंश करून ठार मारणार आहे, तसं एक दिवस आपल्याला काळरूपी सर्प येणार आणि दंश करून आपला प्राण हिरावून घेऊन जाणार आहे. मग परीक्षेतीने मृत्यूची तयारी केली. मरायची तयारी करायची म्हणजे पैशाच्या गठोडी घेऊन नाही उशाला झोपायचं. मग काय करायचं? काळ सारावा चिंतने, तुळशीच्या
निवर्तनात गेला पाहिजे महाराज. पैसे आहेत ना, पैसे ते परदेशात आहे तसे चालत नाही, डॉलर रुपाने रूपांतरित करावे लागतात. या देशातला पैसा त्या देशात चालत नाही, डॉलर करावे लागतात. मग या देशातला पैसा त्या देशात चालत नाही, तर इथं मिळवलेली संपत्ती परलोकात कशी नेता येईल? नेता येत नाही. पण सोनं नावाचा धातू बघा, सोनं जगातल्या कोणत्याही देशामध्ये सोनं चालतं, कोणत्याही. तसं पुण्य नावाचं धन असे, पुण्य. अरे जगात कुठे जा आणि कधी मरा, कोणत्याही जरी जन्माला गेलो तरी पुण्य तिथं कामाला येतं महाराज. पुण्य नावाची शक्ती अशी कधी वायाला जात नाही, कधीच नाही. तुम्ही निवृत्तीनाथांच्या बरोबर चालता की नाही? त्यांच्या पालखी पुढे तो घोडा आहे बघा, घोडा. काय भाग्यवान घोडा आहे महाराज तो. अरे नाही निवृत्तीनाथांचं दर्शन झालं ना तरी लोक घोड्याच्या पाया पडतात, घोड्याच्या. काय गावात दुसरे घोडे नाहीत काय? त्याच्या पाया पडतात का कोणी? मग निवृत्तीनाथांच्याच घोड्याचं का पाया पडतात? जरा बोलू. जी बाई दिवसातून नवऱ्याला तीनदा शिव्या देते ती घोड्याच्या दर्शनाला सगळ्यात पुढे राहते. तुम्ही विचारा, नाही तर तिथं नवऱ्यावर नाही प्रेम, घोड्यावर श्रद्धा आहे. कशामुळं? त्या घोड्याचं पुण्य आहे महाराज. गतजन आता या आळंदीला या, आता या ज्ञानोबरांच्या समाधी पुढे कुत्रा बसलेला आहे 7 वर्षापासून. तुम्ही एकादशीला त्याला काही टाका, तो हुंगत सुद्धा नाही एकादशीला. ज्ञानोबरांच्या पुढे आता या, अंधश्रद्धा नाही, आता या. ज्ञानोबरांच्या दरबारा पुढेच बसलेला कुत्रा आहे तो. एकादशीला काही टाकून बघा, पाणी सोडून तो एकादशीला काही घेत नाही. वैकुंठवासी गुरुवर्य मारुती बाबा शांतीब्रह्म एकनाथ मारुती बाबा म्हणाले, अरे त्याला कशाला त्रास देता तुम्ही? अरे तो आता जरी कुत्र्याच्या शरीरामध्ये असेल ना तर मागच्या जन्माचे वारकऱ्याचे संस्कार आहे त्याचे. चुकीमुळे कुत्रा झाला पण मागचे संस्कार मात्र त्याचे गेल नष्ट नाही झालेले. म्हणून वारकऱ्याचे संस्कार असल्यामुळे एकादशीला कुत्रा अन्न खात नाही. कुत्रा कुत्रा एवढंच लक्षात ठेवा. हे फुकट नाही महाराज. निवृत्तीनाथांच्या रथाला बैल असतात, आपल्याही रथाला बैल आहेत आणि त्याही रथाला आहेत. किंवा गाड्याच्या बैल बघा तुम्ही, गाड्याचे बैल बदाम काजू खाऊ घालतात ती जुन्नरला. 3-3, 4-4, 6-6, 10-10 लाखाचा एक बैल आहे. त्याची ठेपही तशीच आहे महाराज, ठेपही तशीच आहे. अरे आपल्या बैलाला दिवसभरात काम करून वैरणची पिंडी सुद्धा लवकर मारलक टाकत नाही, त्याची केवढी ठेप आहे. श्रीमंताच्या गाडीतला कुत्रा बघा, आपले कुत्रे बघा, श्रीमंताच्या गाडीतला कुत्रा बघा. बसायला 4 व्हीलर गाडी आहे. जे माणसाला खायला मिळत नाही ते कुत्र्याला आहे. हे भोग कशामुळे मिळतात माहितीये? ही पुण्यशक्ती आहे महाराज. जगात पुण्य असं आहे, कोणत्याही जन्माला जा ते पुण्य तिथं कामाला येतं, ते वायाला जात नाही. विठाला अरे जोग महाराज म्हणायचे, जोग महाराज मागच्या जन्मामध्ये मी 40 वर्ष ज्ञानोबरांची पालखी आपल्या खांद्यावर वाहिली, मी भोया झालो. म्हणून ज्ञानोबरांनी मला पुन्हा मनुष्य जन्म दिला आणि त्यांची सेवा करण्याकरता मला अत्यंत जवळ घेतलं. हे पुण्यामुळेच घडतं महाराज. म्हणून पुण्याचा परिणाम असा आहे, देवाच्या नामस्मरणाची ताकद अशी ती मृत्यूवर विजय मिळवते. मरण माझे मरून गेले मज केले अमर, मरण हाती सुटली काया विचारी निश्चय. तुकाराम महाराज सांगतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. काय केलं होतं कुबाराय तुम्ही? सगळ्या जगाला खाणारा जो काळ आहे त्या काळावर तुम्ही विजय मिळवला. असं काय केलं? महाराज म्हणतात, एकच केलं, फक्त नामस्मरण. आणि ते सगळ्यात सोपं आहे महाराज, सगळ्यात सोपं आहे म्हणूनच लोक घेत नाहीत. आता सांगितलं ना 5,000 रुपये भरा, शतचंडी यज्ञ, लोक ते यज्ञात धुर खात बसतील 5,000 रुपये देऊन. पण म्हणलं ना एक तास भर विना घ्या, तेवढं सोडून सांगा. असली लोक आहे. तुका म्हणे सोपे आहे
2 वर्षाच्या लहान मुलापासून म्हातारा झालेल्या मरणासन्न म्हाताऱ्यापर्यंत कोणी देवाचं नामस्मरण करू शकतो? कोणी? इतकं सोपं आहे महाराज ते. तरी लोकांच्या जीवावर येतं. बळच कीर्तनाला बोलवावं लागतं, बळच. जसं काय आपल्या उपकारावर येतात ते. खरं तर त्यांची इच्छाच नव्हती, पण आता हे पाहुण्याचं काम आहे, गेलंच पाहिजे. नाही गेलं तर काय म्हणते, असे तर बळेच आलेले राहतात महाराज. त्यांचं लक्ष नसतं कीर्तनामध्ये. पण ऐका, एकदा वय निघून गेलं ना, मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बुबड, नाखमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली, अवघे करते हाड हाड. वायरी तुटून गेल्या, 2 तास बसता येत नाही, डोळ्याने दिसत नाही. नातवंडांच्या शिव्या खायला गोड वाटतं, पण देवाचं स्मरण करण्याचा आनंद येत नाही. याच्यापेक्षा विठाला म्हातारपणात काहीच होत नाही. म्हणून परमार्थ म्हातारपणात नाही, तारुण्यात करावं लागतो महाराज. थोडं का होईना नामस्मरण. आणि जेने हा जीव दिला दान, हे काय आचरण मिळालेलं नाही. एक प्रश्न विचारू, मनुष्य जे जर आचरण मिळालं असतं तर मेल्यानंतर तुमचे तेच पाय मग चालले असते, मेल्यानंतर ते हात हल्ले असते. तुम्ही काय दान केलेले नाही. मेल्यानंतर तुमचे डोळे तसेच आहेत, मग तुम्हाला दिसलं असतं. आणि मेल्यानंतर तुमचं तोंड आहे ते बोललं असतं. मग हसत नाही, दिसत नाही, बोलत नाही, चालत नाही का? ज्ञानोबराय उत्तर देतात, अगा देहीचा अग्नी गेला. अरे ज्याला चालवणारं जी सामर्थ्य शक्ती आहे तीच निघून गेली. आता ही माती काय करणार आहे? त्याच्या सत्तेने सगळं चालतं महाराज. म्हणून थोडा का वेळ आपला 5 मिनिटे, 2 मिनिटे, 10 मिनिटे आपण देवाच्या स्मरणात दिला पाहिजे. योगायोगाने आपण आलोय, कीर्तन असतील, प्रवचन असतील, सत्संग असेल, योगायोगाने सद्भाग्याने आलोय, तर आपण ऐकलं पाहिजे. आपली एकाग्रता पाहिजे महाराज. हे वय निघून गेलं ना, आयुष्य निघून गेलं ना, पुन्हा कुठेच घडत नाही, कुठेच नाही. म्हणून ही संधी, बरवी ही वेळ सापडली. आणि याच्याकरता देवाचा म्हणून योग याग हे सगळ्या गोष्टी बंद करून टाकल्या संतांनी आणि बहुजन समाजाकरता सोपी साधना दिली. त्याचं नाव स्मरण आहे. कुठेही करा, ठाईचं बैसवणी करा एकचित्त. आम्ही ट्रेनने फिरतो ना, ट्रेनने ती इस्कॉनची लोक, इस्कॉनची. अरे इस्कॉन जाऊ द्या, ते बंद कराल का? थोडं करा बरं. ते मुसलमानाचे लोक आहेत, मुसलमानाचे. मुद्दा असा आहे, देवाचं नामचिंतन एवढं सोपं, एवढं सोपं, एवढं सोपं, मग लोक घेत का नाही हो? लोकांना तर कीर्तन सुद्धा आता सुया घ्यान, बिबा घ्यान, आता काय काय घ्यान, आता ही म्हणायची वेळ आली. एवढं जीवावर काय येतं लोकांच्या? एसपीचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर म्हणायचे, त्याचे 3 कारण आहेत. परमार्थातला पहिला शत्रू आहे अज्ञान, दुसरा आळस, तिसरी अश्रद्धा. पहिला अज्ञान आहे. 75% लोक अशी आपण कशा करता जन्माला आलोय? आपल्याला देवाने कशाला एवढा सुंदर मनुष्य देह दिला? आपल्या इथे येण्याचं कारण काय? काय मिळवलं म्हणजे आपल्या जीवनाची सार्थकता होईल याचं ज्ञानच नाही महाराज. कोणी माझ्यावर आक्षेप करेल, महाराज आम्हाला तुम्ही अज्ञानी समजता, आमचं इंजिनिअरिंग शिक्षण झालंय, आमचं डॉक्टर झालंय, आम्ही LLB झालो. ऐका, ज्यांनी 40 वर्ष एसपीचं प्रिन्सिपल भूषवलं ते मामासाहेब दांडेकर म्हणायचे, शाळा कॉलेजचं ज्ञान हे भात भाकरीचं ज्ञान आहे. यांनी पोट भरता येतं, फक्त पोट. यांनी जीवनाचं कल्याण होत नाही. अरे त्या ज्ञानाने जीवनाचं कल्याण झालं असं तर प्रोफेसरने आत्महत्या कशाला केल्या असत्या? ते ज्ञान अपूर्ण आहे. त्या ज्ञानाने फक्त उपजीविका होते, पोट भरता येईल, लय तर लय पैशाचे गाठोडे जवळ ठेवता येईल, याच्या पलीकडे काय नाही. पण अध्यात्म ज्ञान आहे, जी अध्यात्म विद्या आहे ती पराविद्या आहे. ती शाळा कॉलेजला शिकवली जात नाही, ती गुरुकुलात, कीर्तनात, प्रवचनात शिकवली जाते. बैसता संताचे संगती, गळवाले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ते दृढ झाला. काय शिकवलं जातं ज्ञानेश्वरी मध्ये, गाथ्यामध्ये? क्षणोक्षणाची क्षणोक्षणाची
गाथा ज्ञानेश्वरी शिकवते महाराज. तैसे विचारिता निरसले प्रपंच सहज सांडवले तत्वता तत्वरले ज्ञानी ऐशी. म्हणून सगळ्यात मोठा परमार्थातला शत्रू जर काय असेल तर अज्ञान आहे. मामासाहेब दांडेकर गमतीचा दृष्टांत सांगायचे. भुसावळ सारखं रेल्वे जंक्शन स्टेशन भुसावळ आणि 2 शंकर सोसायटीचे सभासद म्हणजे गांजा आवडणारे असा फुल गांजा आवडला आणि प्रवासा करता आले. वेळ दुपारची होती. ट्रेन आली. कोणती ट्रेन काय काय मध्ये चढले ते चढले. बरं शेजारी शिटावर बसले. बहुतेक गांजाडी माणसं गप बसत नाही आणि त्यांचा प्रवास चालू झाला. ते एकमेकांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. बाबाजी आपको कहा जाना है? हमें बंबई जाना है. थोड्या वेळाने दुसऱ्यांनी पहिल्याला विचारलं फिर आपको कहा जाना है? हमें नागपूर जाना है. आता मुंबई नागपूर विरुद्ध टोक. गाडी मुळात मुंबईला चालली होती. जवळ एक सावध मनुष्य होता. त्याच्या लक्षात आले शंकर सोसायटीची गिरायकाचे. यांच्या बोलण्यात मिळ नाही, चालण्यात मिळ नाही, डोळे लाल झालेले. लगेच लक्षात आलं ज्याला नागपूरला जायचं त्याला सावध करावं म्हणून त्या सावध असलेल्या माणसाने सांगितलं बाबाजी आपको नागपूर जाना है? जी. गाड़ी तो बम्बई जाने वाली, नागपुर नहीं जाने वाली. तो मला अच्छा फिर हमें क्या, बम्बई क्या और नागपूर क्या, कहीं भी जाकर भेकाई मांगना है. त्याला काय असायचं आपलं त्याची ईडीला सासरे सारखं माहेर सारखं. अहो कीर्तनात बी तीच पुढे राहतात. तमाशाच्या फडाला उभं राहण्याकरता सुद्धा तेच संयोजक असतात. दुसरं कोण आहे? अशाने कधी कल्याण व्हायचं महाराज. निर्णय स्वीकारावा लागतो. आपलं जसं राजहंसाला पाणी आणि दूध वेगळं करण्याची क्षमता आहे. दूध वेगळं करतो आणि पाणी 1 लिटर दुधामध्ये टँकरभर पाणी मिसळून राजहंसाच्या पुढे ठेवा. तो टँकरभर दुधाला बाजूला सारतो बरोबर लिटरभर दूध पितो. असा राजहंस आहे. असा मनुष्य असला पाहिजे. योग्य आणि अयोग्याची निवड असावी. त्याच्यात आपला अज्ञान पण आहे. दुसरा आळस. आता सुट्ट्या लागल्यात ना उन्हाळ्याच्या मुलांना. झालं आता काल 1 मे झाला. रिझल्ट लागला. मग आम्ही आता गावोगाव विनंती करतो या तुमच्या लहान मुलांना मी पसायदान शिकवतो, गणपती अथर्वशीष शिकवतो, हरिपाठ शिकवतो, रामराक्ष शिकवतो. ती मुलं म्हणतात बाबा परमार्थ म्हातारा झाल्यावर करायचा आहे. मग तारुण्यात काय करायचं? आयुष करायचे म्हणतात. आयुष आता काय करावं त्याला माहीतच नाही. म्हातारपणात काहीच होत नाही. जे म्हातारे झाले त्यांच्याकडून जर काही होत नाही तर आपण काय करणार आहे? एक वाक्य सांगतो याच्यातच वेळ जाईल ओगीच. ऐका. अरे देवाचं दर्शन सोडावं बहुत दूर की बात आहे. तो प्रवासच मोठा आहे. अरे कमीत कमी मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडाला येण्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. जन्मभर. तसं नाव सुद्धा तोंडाला येत नाही माहितीये. ज्याने आयुष्यभर परमार्थ केला त्याच्या तोंडाला येईल का नाही शंका आहे. ज्यांनी कधी देवाचं नामस्मरणच केलं नाही त्याच्या कधी तोंडाला येईल महाराज. ते हे मृदंग वादक आहेत. किती गोड वाजवतात. वर्षभर मृदंगावर थाप टाकायचे नाही आणि 600 मास्त्याचा चक्रधार दुप्पट आणि चौपट वाजवा म्हणायचं शक्यच नाही महाराज. मनगट दुखून जातात. मनगट. रोज गायची धार काढणारा मनुष्य आहे ना, महिनाभर नर्मदेला जाऊ द्या परत येऊ द्या धार काढायला बसू द्या त्याच्या अंगठे लगेच दुखतात. का? सवय मोडलेली असते. किती सुंदर गायक आहे ते. भीमसिंग म्हणायचे गाता गळा वाहता मला. म्हातारपणापर्यंत आवाज टिकून ठेवायचा असेल तर पानाचा नाही रतीब लावायचा. मग रोज भजन करायचं. पानाने नाही आवाज होत. भजन करून आवाज टिकून राहतो. रोज भजन. नाही आता या अमावस्या त्या अमावस्याला भजन केलं मला लागतं ती प्रमाण पाहिजे. विठाला ठाला संस्थेची माणसं फिट प्रमाणातली लागतात. नाही तर मग जमत नाही. ऐका मी काय सांगत होतो. रोज भजन करावं लागतं. रोज. या अमावस्या त्या अमावस्याला भजन केलं ना चाल म्हणता येते पण आवाज जर शगायच्या अंतुल्यासारखा होतो. पुन्हा स्वराला स्वरच लागत नाही. चला तुमचं बघा. हे UPSC MPSC परीक्षा देतात मुलं. नेट सेटची 12-12, 14-14, 18-18, 20-20 घंटे अभ्यास करतात. जेवत नाहीत महाराज ते. त्यांचं सगळी एकाग्रता त्या अभ्यासावर असते. एक वाक्य बोलू. टपरीवर बसून गुटखा खाऊन येणाऱ्या जाणाऱ्या टिंगल्या करणं वेगळं आहे आणि आई वडिलांच्या कष्टाची जाणीव डोळ्यापुढे ठेवून अभ्यास करणे वेगळं आहे. दोघात अंतर आहे. जो मुलगा आपल्या आई वडिलांनी एवढे कष्ट केले त्याच्या डोळ्यापुढे जाणीव ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करतो ते त्याचा तोच परमार्थ आहे. त्याचा पुरुषार्थ आहे. त्यांनी त्या वयात अभ्यासच केला पाहिजे.
तो त्याचा परमार्थ आहे. अरे 12-12, 14, 18-18 घंटे अभ्यास करून एक पदवी परीक्षा पास झाल्यानंतर माणसाची परिस्थिती बदलते. म्हणतो भगवान बाबा म्हणत होते, एक करी का पण शिका. त्यांचं ब्रीद वाक्य होतं, एक करी का पण शिका. आज कळतंय त्या मुलांना शिकल्यानंतर मोठ्या ठिकाणी ते अधिकारी आहेत, परदेशात अधिकारी. कशामुळे? वेळेच्या आत अभ्यास केला त्याचा परिणाम आहे. परिस्थिती बदलते. अरे संसारातली परिस्थिती बदलण्याकरता जर एवढा अभ्यास करावा लागतो तर परमार्थातली अवस्था प्राप्त करण्याकरता किती अभ्यास करावा लागेल. याजसाठी केला होता टास, शेवटचा आधी सगोड व्हावा. म्हणून तुकोबराय सांगतात, आळस नका करू सांगतो लहाना थोरा. आणि तिसरा, अश्रद्धा ठेवू नका महाराज. लाईव तरी जाहीर एक वाक्य सांगतो, अरे अल्ला नाही म्हणणारा महाराष्ट्र सोडा, देशात मुसलमान सापडणार नाही या देशात. पण देव नाही म्हणणारा मूर्ख हिंदू तुम्हाला घरोघरात सापडतील बघा. घरोघरात काय कमी आहे? बायबलला करणारी माणसं नाही, कुराणाला कोणी नाव ठेवत नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी अंधश्रद्धा म्हणून बाजूला टाकतात आणि त्याच्या नावाने कितीतरी ओरडतात. अशी मराठी काय कमी आहेत का इथे? परमार्थामध्ये श्रद्धा महत्वाची. संशयात्मा विनश्यती, म्हणून संशयाहुनी थोर. अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघोर. प्राण्याशी अज्ञान नसावं, आळस नसावा आणि अश्रद्धा नसावी. केलेल्या नामचिंतनाचा फायदा होतो. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ विठोबा. विषय संपला पुण्यस्मरणाचा. आता आपला विषय शिवलक्ष्मी वास्तूच्या वास्तुशांती निमित्ताने आणि सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने हा एकत्रित केलेला आयोजित सोहळा. हे बघा, माणसाच्या जीवनाच्या भौतिक जीवनाकरता अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता आहे. महाराज सांगतात, निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, अन्न साई इतना दीजिए मैं भूखा न रहूं, अतिथी भूखा न जाए. देवाला विनंती करत जा, पंढरीनाथ आमच्या कुटुंबातली एकही व्यक्ती उपवाशी राहू नये. कुणी अचानक अतिथी जर आला तर उपवाशी जाऊ नये. हे देवाला मागावं, तो आपला अधिकार आहे. पण अन्न सुद्धा गहू मशिनी काढाबा खाल्ल्यासारखं खात बसायचं नाही. ते अन्न सुद्धा पवित्र लागतं महाराज. त्यातली त्यात
ज्याला परमार्थ करायचा त्याच्याकरता अन्नाचा खूप अशा प्रकारचा आग्रह विचारांनी दिलेला आहे. काय ज्ञानोबरायांच्या ओव्यात महाराज ज्ञानोबराय सांगतात, अधमाची अन्ना खादलिया करी वमना. नकळत एखाद्या दुराचारी माणसाचं अन्न जर आपल्या पोटात गेलं तर ज्ञानोबराय सांगतात, तोंडामध्ये बोटं घाला, उलटी करून ते अन्न बाहेर टाका, कारण तेवढंच अन्न तुमच्या जीवनाचं पतन करून टाकेल. अन्न पूर्ण ब्रह्म झालं म्हणून काय झालं? अन्नामध्ये 3 दोष आहेत. काय अन्न स्वभाव दोषी आहे, काय अन्न आश्रय दोषी आहे, काय अन्न निमित्त दोषी आहे. आता हे लहान मुलं आहेत, शाळेत जात असतील तर त्यांच्या लक्षात येईल. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर लग्नाचं अन्न खाल्लं ना, लग्नाचं, ते रजोगुणी, कांदा लस नाही त्याच्यात, नको नको त्या आचार्याने बनवलेलं आहे, आंघोळ केलेली असते का नाही माहित नाही, त्याचं फडकं पाहिलं तर महिनाभर तर उलटीच होईल व भूकच लागत नाही. त्याचे हात पुसायचे ते कपडे, त्या अंगावरचे कपडे. आणि असं लग्नाचं अन्न खाल्लं ना तर शाळेचा अभ्यास दिवसभर होत नाही. शाळेचा तुम्ही प्रयत्न करा, आम्ही केलेला आहे. अरे शाळेचा लग्नाचं अन्न खाऊन जर शाळेचा अभ्यास होत नाही तर ढाब्याचं अन्न खाऊन हरिपाठ कसं काय पाठ होईल? विठाला म्हणून लोक वारकरी संप्रदायात येत नाही, इतर संप्रदायात जातात. का काही खा, काही प्या, कुठूनही बोंबलं थेंडण या, फक्त शिक्का आमच्या नावाचा लावा, झालं का? वारकरी संप्रदायात तसं नाही. माळ घातली ना अन्न शुद्ध लागतं महाराज. राजांना महती तेजा, राजाचं अन्न खायचं नाही, भिकाऱ्याचं अन्न खायचं नाही, वेश्येचं अन्न खायचं नाही, विधवा पण एकटी खायचं नाही. जरा बोलू, राजकारण क्षेत्रातलं केवढंही मोठे व्यक्तिमत्व आहे पण गळ्यात माळ नाही, त्याचं अन्न खायचं नाही. हा, कोणी खायचं नाही? ज्याला परमार्थ करायचा त्यांनी. आता जे खाण्याकरता जन्माला आले त्यांनी सगळ्याचं खा, त्याचं काही बिघडत नाही. पण ज्याला परमार्थ करायचा त्याची अन्न संहिता व्यवस्थित लागते, पवित्र लागते. महाराजांचं प्रमाण सांगू, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, ही प्रमाण आहे. पुन्हा एकदा, सज्जना संगती करावा उपवास. सज्जन माणसाच्या सानिध्यामध्ये उपवास राहिलं तर काय बिघडणार नाही, पण दुर्जनाच्या संगतीतलं ढाब्याचं अन्न सुद्धा आपल्या जीवनाचं पतन करून टाकेल महाराज. म्हणून अन्न सुद्धा चांगलं लागतं, पवित्र अन्न, हरिचिंतनी भोजन. आता ती बुफे पद्धत आली लग्नातली, बुफे मशिनी कडबा खाल्ल्यासारखं बेकाऱ्यासारखं घेत राहायचं, हे का आपली परंपरा? अरे मांडी घालून कमी कमी खुर्चीवर तरी बसावं, अरे पायातली खेटर तरी बाजूला करावी, त्या अन्नाला नमस्कार करावा. ते अन्न आणि हा यज्ञ, कचरा कोंडी भरायची नाही, हे यज्ञ. उदर भरण नव्हे जाणी जे यज्ञ कर्म, कमी कमी पायातल्या चपला बाजूला कराव्यात. कष्टाने मिळवलेलं अन्न आहे. आता ज्या याचकाने या वास्तुशांतीच्या निमित्ताने बनवलेले अन्न आहे, त्यांनी काय फुकून चोरीचा माल नाही आणलेला, कष्ट केलेत महाराज त्यांनी. आपल्या परिश्रमाने एवढी सुंदर वस्तू बांधली आणि येणाऱ्या अतिथी लोकांना त्यांनी एवढं पवित्र अन्न दिलंय, त्या अन्नाचा सन्मान केला पाहिजे, सन्मान. मला एक प्रसंग आठवला. पंढरपूरला धारुकर शास्त्री होऊन गेले. धारुकर शास्त्री इतके विद्वान होते महाराज, पंडित प्राण धारुकर शास्त्री. येरवडा तुरुंगामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि धारुकर शास्त्रींची धर्मचर्चा चालली. 3 दिवस धर्मचर्चा, आणि त्या चर्चेमध्ये महात्मा गांधी हरले. मोठी ती मोठीच माणसं असतात. मी हरलो असं जाहीर प्रमाणपत्र महात्मा गांधींनी धारुकर शास्त्रीला दिलं आणि पंडित प्राण ही पदवी दिली. धुंडा महाराज, माजी गुरुजी रामकृष्ण भाऊ इडशेकर, भीमसिंग महाराज, मामासाहेब दांडेकर, ही सगळी मोठी मोठी जी मंडळी झाली ना, रंगनाथ गुरुजी परभणीकर, हे यांचे विद्यार्थी आहेत. हे सगळे विद्वानही झाले आणि श्रीमंतही झाले. पण धारुकर शास्त्रीला जर संध्याकाळी भूक लागली तर 5 घरं पंढरपुरामध्ये भिक्षा मागून कोणी अन्न देत नव्हतं, अन्न. एवढा मोठा विद्वान. मग त्यांना एकदा प्रश्न विचारला, महाराज तुमचे इतके विद्वान होते, 10 जणांनी 10 विषयाचे प्रश्न विचारायचे. कोणी भूगोलाचा विचारा, कोणी सायन्सचा विचारा, कोणी खगोलशास्त्राचा विचारा, कोणी अध्यात्माचा विचारा. एका वेळेला 10 जणांनी 10 प्रश्न विचारायचे. प्रत्येकाचा प्रश्न लक्षात ठेवून त्याला ते उत्तर द्यायचे. त्यांना दशावधानी म्हणायचे महाराज, दशावधानी. एका वेळेला 10 जणांनी प्रश्न विचारावेत कुठल्याही शास्त्रातला, आणि त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. एवढे विद्वान. मग संध्याकाळी तुम्हाला भाकर काय मिळत नाही, एवढी वाईट परिस्थिती का? त्यांनी रडून उत्तर दिलं, गतजन्मामध्ये मी सावकार होतो, सावकार.
इतका उन्मत्त झालो की आलेल्या अन्नाचा अपमान करायचो. हे बघा, कुठे जेवायला गेलात ना, हावऱ्यासारखं उगा पत्राबळ घेऊ नका. जेवढं लागतं तेवढं घ्या, नाही तर हावऱ्यावणी घेता, अर्ध खातन फेकून देता. अन्नपूर्णा मातेचा केवढा अपमान येतो. माझ्याकडून वारंवार त्या अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला. मी वारंवार अन्नाला नावं ठेवू जेवलो. त्याचा परिणाम अन्नपूर्णा माता माझ्यावर रुष्ट झाली. आज भीक मागून सुद्धा मला अन्न मिळत नाही. ही परिस्थिती महाराज. म्हणून जो अन्न घालतो ना, त्याच्या अन्नाची कदर करा. कुठेही जेवायला गेल्यानंतर अर्ध पोटी राहिलं तर घरी जेवता येईल, पण पत्रावळीवर घेतलेलं अन्न अर्ध खाता त्याच्यात हात धुताना फेकून देता, ते पाप कुठं फेडा आलं विठाला. अन्न सात्विक. एक प्रसंग सांगतो, आठवला मला. छत्रपती शिवाजी महाराज एक वर्षाचे असतील, 1 वर्षभराचे. जिजामातेने स्नान घातलं, पाळण्यात टाकलं, झोका दिला आणि शोभा झोपे गेला. आता माता भगिनीला अभ्यास आहे. लहान मुलाला सकाळी स्नान घातलं, झोका दिला, झोपला का 2 तास तर मुलगा उठत नाही. लक्षात आलं जिजाऊंच्या आता 2 तास का शोभा उठणार नाही. आपण एक काम करू म्हणून घोड्यावर बसलं, गड उतार झाल्या. 2 तासापेक्षा अधिक वेळ लागला. भीमशिंगोंचं वाक्य सांगतो, ते म्हणायचे, गोदावरी सारखं तीर्थ नाही, मरण यावं तर गोदावरीच्या काठावर यावं. तपश्चर्या भूमी नर्मदा भूमी आहे आणि मोक्ष भूमी गोदावरी भूमी. गोदावरीच्या काठावर मरण येणं याच्या इतका दुसरा जगात सोहळाच नाही. कसलाही मनुष्य असू द्या, गंगेच्या काठावर जर त्याचा प्राण गेला तर त्याला मोक्षच मिळतो असं शास्त्र सांगतं. म्हणून गोदावरी सारखं तीर्थ नाही, एकादशी सारखं व्रत नाही, द्वादशी सारखा पर्वकाळ नाही, गायत्री सारखा मंत्र नाही. आणि भीमशिंगवा म्हणायचे, न मातू परदैवतम, आई सारखं जगात दुसरं दैवत नाही. आईच आहे महाराज. त्या एक गडावर दाशी नवीन बाळंतीन झाली होती आणि ती बाळाला स्तनपान करत होती. जिजामातेला यायला उशीर झाला होता. शिवबा उठला, रडता रडता त्याने डोळे पांढरे केले आणि टाहू फडून रडू लागला. पाळण्याच्या बाहेर पडायचा विचार करू लागला. त्या दाशीने आपला स्तनपानाचा मुलगा बाजूला ठेवला, पाळण्यातला शोभा आपल्या स्तनाला लावला आणि शोभा स्तनपान करत असताना 5-7 मिनिटे झाली, जिजामाता आल्या. दाशीच्या स्तनाला आपला शोभा पाहिल्याबरोबर तळपाय जागा मस्तकात गेली महाराज त्यांची. दाशीच्या स्तनातला शोभा हातावर घेतला, त्याच्या पायाला असं धरलं, गर 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 फिरवलं आणि त्याच्या तोंडातून ते दूध बाहेर काढलं. पण ते सगळं पडलं नाही. एक मराठवाड्यातलं वाक्य सांगू, अन्न आणि पाणी असे महाराज, ते त्याचे जात दाखवल्याशिवाय राहत नाही. जसं गाईचं शेण जमिनीवर पडल्यावर फपाटा घेऊनच वर येतंय, तसं अन्न आणि पाणी त्याचे संस्कार बाहेर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मांस खाणाऱ्या माणसांना माझी विनंती, खाऊ तर नका, आणि त्यातली त्यात बकऱ्याचं तर खाऊच नका. जगात एकमेव प्राणी बकरा असा आहे महाराज, इतका तमोगुणी. 3 दिवसाच्या नंतर त्याला आपली आई आणि आपली बहीण कळत नाही. आणि अशा प्राण्याचं मांस खाणाऱ्या माणसाला 5, 7, 9, 8, 10, 12 वर्षाची बालिका काय कळणार आहे? कशाचा परिणाम आहे? अन्नाचा परिणाम आहे. अन्नाचा स्थूल परिणाम रक्तावर होतो, सूक्ष्म परिणाम रेतावर होतो, अति सूक्ष्म परिणाम आपल्या बुद्धीवर होतो. म्हणून आहार शुद्ध सत्व शुद्ध हे आहार शुद्ध लागतो. शोभा मोठा झाला, मावळे जमा केले, रायरेश्वराला करंगळी कापून अभिषेक केला. जिजाऊंचं स्वप्न होतं पहिला तोरणागड जिंकायचा. भवानी तलवार कमरेला लावली आणि मावळ्यांबरोबर रणांगणात गेले. ते रणांगण पहिलंच होतं महाराज. शिवबाने कधी युद्ध पाहिलेलं नाही, फक्त गोष्टी ऐकलेलं होतं जिजामातांच्या मुखातून. ते रणांगण पाहिलं, समोर गेले आणि शत्रूचं सैन्य पाहिलं. शिवबाच्या अंगाला घाम आला आणि हातातली तलवार नकळत खाली पडली. चाणक्य शिवबाने ती तलवार उचलली, मोठ्या पराकाष्ठेने युद्ध केलं, तोरणागड जिंकला, त्याच्यावर भगवा फडकावला, गडावर आले आणि आपल्या आईला जिजाऊंना काय प्रश्न विचारला आहे का? मासाहेब, माझ्या शरीराच्या रक्ताच्या थेंबामध्ये क्षत्रिय शाहू महाराजांचा अंश आहे, मी शहाजीराजांचा मुलगा आहे.
जन्माला आल्याबरोबर या भवानी तलवारी बरोबर माझं लग्न झालेलं आहे असा मी, आणि पहिल्यांदाच युद्ध करायला गेलो, थोडा भ्यालो आणि हातातली तलवार गळून पडली. हे का घडावं त्याचं उत्तर द्या. जिजाऊने खाली मान घातली शिवबा, हा दाशीच्या दुधाचा परिणाम आहे. अरे एका थेंबाचा एवढा परिणाम होतो, ज्याच्या हयात ढाब्यावर खाण्यात घालवतात त्याच्या जीवनाचं काय होत असेल विठाला. श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये रजोगुणी अन्न, सत्वगुणी अन्न आणि तमोगुणी अन्नाचं वर्णन केलंय. कधी वाचा ज्ञानेश्वरी, निदान बाकीचं जाऊ द्या, काय खावं याची तरी अक्कल येईल. निदान काय खातो आपण त्याच्याकरता ज्ञानेश्वरी वाचा. आंधळे होऊन जगू नका, नका डोळे धुरे भरून राहू, जरा डोळे उघडा, संतांचं वाङ्मय वाचा राजा. अरे भूतदया गाई पशुचे पालन, तान हिल्या जीवन वाढवी महत्व आपल्या वडिलांचे, आपल्या पूर्वजांची लाज राखण्याकरता तरी अन्न शुचिरभूत ठेवा विठाला. दुर्योधनाने द्रौपदी मातेला उघडी मांडी केली आणि तिच्यावर बस म्हणून आज्ञा केली. राग आला भीमाला. 5 पतिव्रतांमध्ये द्रौपदी आईसाहेबांचा नाव आहे. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी, तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. सकाळी एका श्लोकाचं नुसतं स्मरण जरी केलं तर दिवसभर केलेल्या पापाचं क्षालन होतं महाराज. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी, तथा ती द्रौपदी आई साहेब, आणि तिला उघड्या मांडीवर त्यांनी बस म्हणून आज्ञा केली. भीमाने सांगितलं त्याच मांडीवर गदा मारून तुझा प्राण घेईल मी. 100चे 100 कौरव एका भीमाने मारले. 100चे 100 भाऊ एका भीमाने मारले. बाकीचं युद्ध 4 पांडवांनी केलं, युद्ध जिंकलं. दक्षिणायन संपलेलं नाही आणि उत्तरायणाला अजून सुरुवात झालेली नाही. भीष्माचार्य उत्तरायणाची वाट बघतायत. इथं युद्ध जिंकलं आणि भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं धर्मा, भीष्म जिवंत आहेत, त्यांच्याकडे जाऊ आणि धर्म आणि नीतीचं काही ज्ञान आपण घेऊ का जे तुला पुढे कामाला येईल. ती धर्मात्मा आहे. 5 पांडव, द्रौपदी माता, भगवान आले. भीष्माचार्यांच्या चरणाजवळ भगवान उभे आहेत. उजव्या बाजूला पांडव आणि डाव्या बाजूला द्रौपदी आई साहेब उभे आहेत. आणि धर्मराज विनंती करतात, आचार्य, बालपणापासून जे सत्य शिकवलं त्या सत्याने आम्ही जगलो आणि सत्याचाच विजय झाला. भीमसिंगांचं वाक्य, सत्य परेशान होता है लेकिन परास्त नहीं होता. देव व्यक्तीच्या मागे उभा राहत नाही, त्याला व्यक्तीचं काही घेणं देणं नाही. देव सत्याच्या पाठीमागे उभा राहतो आणि सत्याला विजय मिळेल याच्याकरता अतोनात प्रयत्न करतो. सत्य बोले जरी फुकासाठी जोडे हरे, तो सत्याभिलाषी आहे, तो सत्याचा दाता आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्याचा विजय करणारा परमात्मा आहे. आणि त्या सत्याच्या सानिध्यात असणारे पांडव हे जिंकले आणि भीष्माचार्यांना विनंती करू लागले, आचार्य, जे ज्ञान आणि जे सत्य आम्हाला शिकवलं, जो धर्म आम्हाला शिकवलं, त्या धर्माने युद्ध केलं आणि धर्माचा विजय झाला. आम्ही तुमच्याकडे आलोय. आम्हाला काही नीतीचं ज्ञान सांगा आणि धर्माचं ज्ञान सांगा, जेणेकरून आमचा पाय घसरणार नाही आणि आम्ही सत्याने, ज्ञानाने, तपाने आणि धर्माने आमचा राज्यकारभार करू. भीष्म उवाच. 2 श्लोक बोलले भीष्माचार्य आणि 2 वाक्य सांगत असताना द्रौपदी आई साहेब हसल्या. मोठी माणसं कधी हसत नाहीत महाराज. कधी हसणाऱ्याला मूर्ख म्हटलंय. मूर्ख 5 मूर्ख आहेत. खादन्न गच्छामि असन्न जल्पे, गतन्न शोचामि कृतन्न मन्ये, द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन, किम कारणं भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि, रस्त्याने खात खात चालणारा नंबर 1चा मूर्ख आहे. मग बडीशेप, सुपारी, गुटखा, तंबाखू काही खा, नंबर 1चा मूर्ख आहे. चला, देशविंडीला कोणी नाहीच तर याची चर्चा कायला करायची उगाच. चला, खादन्न गच्छामि, हसन्न जल्पे, हसण्यासारखं काही कारण नसताना कधी हसणारा नंबर 2चा मूर्ख आहे. गतांना शोचामि, माणूस मेल्यानंतर त्याचा उशाला रडणारी मूर्ख आहे. करताना म्हणणे, माझ्याशिवाय गावाचं पान हलत नाही म्हणणारा 4था मूर्ख आहे. आणि 5वा,
दोभ्याम तृतीयोन भवामी राजन. दोन माणसं बोलत असताना मध्ये तोंड घालणारा मूर्ख आहे. द्रौपदी हसले. भीष्मांनी विचारलं, तू हसलेच? क्षमा करा, पण ऐका, माझ्या मालकाला हे धर्म नीतीचं ज्ञान शिकवताना मग भर सभेमध्ये ज्या वेळेला माझं वस्त्र हरण होत होतं त्यावेळेला तुमचा धर्म कुठे बुडाला होता? ज्या सभेमध्ये द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, विदुर आहे, धृतराष्ट्र आहेत आणि तुमच्यासारखा धर्मात्मा योद्धा आहे. मी आबलास तरी वारंवार विनंती करत होते, याचना करत होते, प्रार्थना करत होते. एवढं मोठं संकट माझ्यावर आलं होतं. दुःशासन माझी साडी ओढत होता, त्यावेळेला हे का आठवलं नाही तुम्हाला? खाली माना घालून उभे राहिलात आणि आता माझ्या मालकाला धर्मनीती शिकवताय? हसू नाही का? काय करूया? आणि मग भीष्माचार्यांचे उद्गार आहेत, सत्य आहे तुझं, पण ऐक, दुर्योधनाचं अन्न खाल्लं, दुर्योधनाचं, आणि ज्याचं अन्न खाल्लं त्याच्यावर हात उगारता येत नाही. पुढे बोलू, अरे मतदानाचे पैसे घेतल्यावर बोलता येत नाही तर खाल्ल्यावर कसं बोलता येईल? तेरी चूप पण मेरी चूप. हलू नाही, चालू नाही, सायरा वैरा काही बोलू नाही. आपल्याला जे लागतं ते देतात, त्यांना जे लागतं ते ठसे आपण देतो. कोणीच कोणाला बोलायचं नाही. अरे पैसे घेतल्यावर लाचार होतं मनुष्य, खाल्ल्यावर काय होत असे? भीष्माचार्यांचं जिवंत उदाहरण आहे. धर्मात्मा योद्धा असलेली भीष्म, पण नकळत दुर्योधनाचं अन्न खाल्लं तर मरावं लागलं. असं तसं नाही, 6 महिने बाण टोचले आणि विवळ होऊन मरावं लागलं. हा अन्नाचा प्रताप आहे. म्हणून शास्त्र सांगतं, पवित्र अन्न हरिचिंतनी भोजन. अन्न पवित्र ठेवा, वस्त्र चांगलं ठेवा. महाराज, लाज वाटते आम्हाला कधी कधी. अरे मुसलमानाच्या 10 वर्षाच्या मुली एवढ्यालेच राहतात तर नकशिकांत बुरखा घालतात, आणि आपल्या मुली कॉलेजला जात असताना असे आपरी चपरे कपडे घालतात की वासनेने भरलेली मुलं उघड्या अंगाकडे पाहतात तर लाज सुद्धा आपल्या मुलींना वाटत नाही. विठाला ही कसली फॅशन आहे का? आपला अर्ध अंग लोकाला दाखवणं ही फॅशन नाही, हा शिष्टाचारही नाही महाराज. ज्ञानोबरांची कोवी, नाना कुलवती लपवी आपुले अंग. जी मुलगी निकषकांत आपले सगळे अंग झाकून घेते तिला कुलवान समजतात ज्ञानोबरा. कुलवान ती तशी असली पाहिजे महाराज. अरे यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या देशात नारीची पूजा केली जाते त्या देशामध्ये देव प्रसन्न असतो महाराज. ज्या झाशीच्या राणीने पाठीला आपला बाळ बांधून इंग्रजांबरोबर युद्ध केलं, अहिल्याबाई होळकरांनी आपला एक मुलगा दुराचारी निघाला तर हत्तीच्या पायाखाली दिला. जिजामातेने आपल्या शोभाला आणि संभाला घडवलं. त्या महिला कशा होत्या? आणि अलीकडच्या मुली रात्र रात्र वरातीत नाचत बसतात आणि नवरदेव परण्या निघाल्यानंतर डोक्याचा पदर कमरेला खाऊन नवरदेवा पुढे नाचतात. हा कुठला शिष्टाचार आहे महाराज? हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीचा अपमान आहे आणि तो हिंदू धर्माकडून घडतोय. एवढं लक्षात ठेवा. जेवढ्या हिंदूंच्या मुली इतर समाजाबरोबर पळून गेल्या तेवढ्या इतर धर्मीय मुली हिंदू धर्मात आल्या नाही. ही कसली फॅशन आहे महाराज? हा कलंक आहे हिंदू धर्माच्या मातीला. म्हणून वस्त्र पवित्र असले पाहिजे, ते अंग भरून असले पाहिजे. मी एसपीला असताना प्राचार्य शिवाजीराव भोसलेने एक प्रसंग सांगितला होता. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. शिकागोला जात असताना विवेकानंदांची वेशभूषा भारतीय होती. भगवा फेटा होता, भगवी लुंगी होती, भगवा कुर्ता होता, पण चप्पल मात्र पाश्चात्य देशातली होती, ती महाराष्ट्रातली नव्हती. स्टेजवर निघाले. शिकागोची धर्म परिषद भरण्याच्या अगोदर शिकागोच्या एका तरुणांनी स्वामीजींना, ज्याला पत्रकार म्हणतात, स्वामीजींना एक प्रश्न विचारला. ओ स्वामीजी, तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला कुतूहल वाटतं. तुमची सगळी वेशभूषा भारतीय, भगवा फेटा आहे, भगवी लुंगी, भगवा कुर्ता आहे, मग चप्पल परदेशातली का? ते विवेकानंद होते. असं नकळत उत्तर दिलं त्यांनी. अहो, तुमच्या देशातील संस्कृती भोगप्रधान आहे म्हणून पायाखाली तुडविण्याच्या निमित्ताने मी चप्पल धारण केली, आणि माझ्या देशातील संस्कृती त्यागप्रधान आहे, ती मी डोक्यावर धारण केली. याचा आधारीला अभिमान, आपल्या वेशभूषेचा अभिमान आपल्याला असला पाहिजे. कपडाला कुंकुम तिलक असलं पाहिजे. सौभाग्याचं लेणं आहे ते. नाही सोन्याचं मंगळसूत्र मिळालं ना तर काळ्या मण्याची पोत का होईना आपली आई घालते महाराज.
तिथं सौभाग्याचं लिहिणं येते. हातात कांकणं असलीच पाहिजे, केवढाही सुशिक्षित जमाना असला तरी. डोक्यावर पदर असला पाहिजे. तो शिष्टाचार आहे या देशाचा. आजही आमच्या मराठवाड्यामध्ये नाकापर्यंत बुरखा घेण्याची पद्धत आहे महाराज. आजही काय शिष्टाचार आहे. ही देशाची संस्कृती. वस्त्र, नवीन वस्त्र जरी आणलं ना आपल्याकडे लगेच घालण्याची परंपरा नाही. देवाच्या पुढे ठेवलं जातं, पाणी प्रोक्षण केलं जातं, नमस्कार केला जातो, घातलं जातं. ही आपली परंपरा आहे. अन्न झालं, वस्त्र झालं, आता निवारा आहे. घर असं बांधावं ती सावली देणारं नसावं, समाधान देणारं असावं. ना तर नाशिकला आता कायम येतो ना, इकडे तुमच्याकडेच आम्ही जास्त आहे. तुमचे खळे जरा मोठाले, तुमच्याकडे जास्त येतो आम्ही. आज मराठवाडा कमी केला आम्ही. त्या शिवडीला आम्ही 1.5 कोटीचा बंगला पाहिला. बंगलाच महाराज. हा प्रतिम. बंगल्याला नावही असं सुंदर आहे, समाधान. पण बंगल्यात गेल्यावर कळलं सगळ्या कटकटीची. बंगल्याचं नाव आहे शांती सदन आणि बायको नुसती 14 जानेवारी. काय करता त्याला? घर सावली देणारं नसावं, मग समाधान देणारं असावं. विठाला अरे ज्या घरात गेल्यानंतर समोर संतांचा एखादा फोटो असावा, पांडुरंगाचा फोटो असावा, आपल्या आई वडिलांचा फोटो असावा, प्रवेश करता क्षणी समाधान वाटावं. ना तर असे बंगलेत मरा, नुसता बोताचाच बंगला आहे. तिथं बसलं का असं वाटतं इथून कधी उठून निघून. असं घर काय कामाचं? घर श्रीमंतीने असण्यापेक्षा संस्काराने मजबूत असावं. आणि ते समाधान देण्याकरता ती वास्तू पवित्र लागते, दोषमुक्त लागते. मुळात नियम असा आहे, ज्या जागेवरती वास्तू बांधायचे ना त्या जागेचं परिशीलन करत असताना गुडघ्या या कोपरा इतका चौरस खड्डा खंडायचा, चौरस. त्याच्यामध्ये पाणी भरायचं. दक्षिणेकडे 12 पावलं चालत जायचं आणि 12 पावलं मागं चालत यायचं. 12 बरं किंवा 22, 2 समांकी संख्या. 22 पावलं पुढं चालत जा, 22 पावलं मागे जा. जाऊन येऊन ते पाणी जर जिरलं मधोमध तर समजायचं त्याच्यामध्ये दोष आहे. सगळंच जिरलं तर समजायचं ही मशानभूमीची जागा आहे, इथं वास्तू बांधायची नाही. आणि पाणी जर तसंच राहिलं तर पूजा करायचीच गरज नाही. वास्तूमध्ये त्या जागेमध्ये अगोदरच पवित्रता आहे. पहिलं परिशीलन आहे. घराचा मध्य असतो ज्याला ब्रह्मस्थान म्हणतात, तिथं वास्तुपुरुषाची पूजा करण्याची आपली पद्धती आहे. भगवान शंकराने अंधकासुर नावाचा जो या दैत्य मारला आणि त्या श्वेतातून त्या घामातून जो पुरुष कायावह पुरुष जन्माला आला त्याचं नाव वास्तुपुरुष आहे. भगवान शंकराने आशीर्वाद दिलाय. नवीन वास्तू बांधल्यानंतर वास्तुपुरुषाची पूजा केली. 3 गोष्टी करायच्या नाही महाराज. शास्त्र सांगतं सतत रडकं बाळ तिथं नसावं, सतत ओलं त्या ठिकाणी नसावं, आणि पत्नी मृदुभाषिणी कर्कश स्वभावाची पत्नी तिथं नसावी. कारण त्या वास्तुपुरुषाला प्रसन्न केल्यामुळे तो सतत आशीर्वाद देतो. तथा असतो, तथा असतो, तथा असतो. आपण वाळू आणतो, विटा आणतो, घरामध्ये फर्निचर करण्याकरता किंवा दरवाजा तयार करण्याकरता लाकूड आणतो. हे भिन्न भिन्न ठिकाणचं आहे. गंगेची वाळू आणली जाते. गंगेची तुम्हाला माहिती आहे, 75% मराठवाडा नाशिक परिसरातले सगळी प्रेत गंगेच्या काठावर जाळली जातात. राख गंगेत टाकली जाते. न जाणो तिथली वाळू आणत असताना एखाद्या माणसाचा हाड, मेलेल्या व्यक्तीचं केस, एखादा अवयव दर्शवत नकळत वाळूत आला आणि ती वाळू जर आपण आपल्या वास्तूला लावली तर ती वास्तू कदापि समाधान देऊ शकत नाही. पंढरपूरला चंद्रभागेच्या काठावर भूतकर वाडा आहे बघा. भूतकर वाडा तो तसा भूताचा वाडा आहे, त्याला नाव भूतकर वाडा पडलं. तसा वाडाच नाही बा. आता 10 कोटी रुपये खर्च केला तरी तसा वाडा पुन्हा बांधू शकणार नाही, असा वाडा आहे तो. तिथल्या दुसऱ्या मजल्यावर कोणी मनुष्य गेला तर तिथला प्रेतात्मा असा माणूस उचलून खाली टाकत होता. बाबासाहेब सातारकरांचे वडील एकदा वरच्या माड्यावर गेलेत, उचलून टाकलं होतं, त्यांचं कंबरड मोडून गेलं होतं, पुन्हा त्या वाड्यात गेले नाही. ब्रह्मपिशाच राहत होतं महाराज त्या वाड्यात. ब्रह्मपिशाच असं स्थान माणसाला समाधान देऊ शकत नाही. म्हणून गंगेची वाळू आणत असताना तिच्यात काही येऊ शकतं.
म्हणून एक सांगतो, आपली गतात्मा आपले वडीलधारी माणसं कोणी जरी गेले ना तर ते स्थान स्मशानभूमीतच आहे. त्या व्यक्तीला स्मशानभूमीतच अग्निसंस्कार करायचे. मूर्ख लोक तिकडले राग घरी आणतात आणि त्याच्यावर झाडं लावतात. ते तसं करायचं नाही. जी जागा ज्या कामाकरता दिली तिथंच ते काम झालं पाहिजे. यज्ञकुंडाची जागा वेगळी, घरात देवाच्या स्थानाची जागा वेगळी, स्वयंपाक स्थानाची जागा वेगळी. साधं एक सांगू, ग्रस्ताश्रमी माणसाचं जे शौचालय आहे ना त्याचं तोंड पूर्व आणि पश्चिम दिशेला नसावं. कोणत्याच ग्रस्ती माणसाने प्रातर्विधीला आणि लघुशंकेला बसत असताना पूर्व पश्चिम बसायचं नाही. आता भगवान सूर्यनारायण शाप देतात. नकळत तो मनुष्य इतका जर्जर रोगी होतो, इतका की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याला गोळ्या खाल्ल्याशिवाय पर्याय राहत नाही. म्हणून ग्रस्ती माणसांनी पूर्व पश्चिम लघुशंका प्रातर्विधीला कधी बसायचं नाही, दक्षिण उत्तर बसायचं. हे नियमित विठाला. फर्निचरला लाकडं आणले जातात. लाकडं, अरे कितीतरी पशु पक्ष्यांची घरं मोडून टाकतो आपण. ते काय आशीर्वाद देत असतील? काही माणसांनी लाकडालाच आत्महत्या केलेल्या असतात तिकडे झाडाला. तेच लाकूड आपल्याकडे आलेलं राहतं. म्हणून वास्तुशांती करायची. विटा आणल्या जातात. विटा कुठली माती? कारागीर तर बिड्या फुकू फुकू बिड घडवतो महाराज तो. आता तिथं काय काय करतो? आता काय कीर्तन सांगायचं काय ते विटा तयार करणारे? तुम्ही काय पाहिलंय तिथं काय करतात काय नाही? मग त्या विटा कशा बांधल्या जातात, ती वाळू कशी आणली जाते, आणि बांधणारा तर आपल्याला माहिती नमुना सकाळी टाकूनच येतो इथं काम करायला. असली माणसं वास्तू बांधायला असतात. हे सगळे दोष आहेत महाराज. हे सगळे दोष निवारण करण्याकरता त्याच्यावर धर्मविधीचे संस्कार केले जातात. मग एखाद्याला प्रश्न निर्माण, आम्ही तो होम केलंय, हवन केलंय, हे केलंय, मग तुमची 2 तासाची कटकट कशाला? हे कायला कीर्तन ठेवले? लगेच जेवायला बसवायचं, जेवलं म्हणजे लगेच उन्हाचं निघून जायला. हे 2 तास उगा तरमळून ठेवलंय आम्हाला. हे कशा करता? ऐका, वास्तुशांतीला जे धर्मविधीची पूजा केली जाते, महाराज सांगतात, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान, न कळे न गडे सर्वता. एखाद्या मंत्रामध्ये अक्षम्य दोष झाला, ऋत्विजाकडून म्हणण्यात दोष झाला, यजमानाकडून जर काही दोष झाला तर या सगळ्या दोषाचं निवारण करण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. देवाचं नामस्मरण असं आहे महाराज का जगातल्या सगळ्या दोषांचा मुक्ताने नाश करण्याची ताकद देवाच्या नामस्मरणामध्ये. काय नो हे केले, काय नो हे केले, यज्ञ यागाने सध्या होत नाही त्या गोष्टी नामस्मरणाने होतात महाराज. वास्तूचे दोष, भूमीतले दोष, व्यक्तीतले दोष, हे सगळे दोष निवारण करण्याचं सामर्थ्य भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून वास्तुशांती केली जाते. तुकोबर आहे सांगतात, असं घर बांधावं असं त्या घरामध्ये देवाने आपण होऊन वास करावा आणि निरंतर वास करावा. अभंगाचं पहिलं
वसवावे घर, असं घर वसवावं म्हणजे बांधावं.